हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मार्केटमध्ये बघा आवळे आलेले आहेत आणि आवळे आता खूप स्वस्त आहेत थंडीमध्ये. तर मी आवळे घेऊन आले होते कारण मला आवळा कँडी बनवायची आहे. तर इथं मी पाण्यामध्ये थोडा उशीर आवळे भिजत घातले, त्याला स्वच्छ धुतले आणि एका कोरड्या कपड्यावरती त्याला छान असे पुसायला नितळायला ठेवलेले होते. तर आवळा हा थंडीमध्ये नक्की खाल्ला गेला पाहिजे कारण आवळा हा विटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध असं एक सुपर फूड आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचनक्रिया सुधारते, केसांना त्याचा खूप फायदा होतो, तसंच शरीरातील डिटॉक्सिफिकेशनला सुद्धा मदत करतो. म्हणूनच याला आयुर्वेदामध्ये अमृत मानले जाते. विटॅमिन सी मुळे ना सर्दी, खोकला यापासून बचाव होतो. म्हणून थंडीमध्ये ना तुम्ही आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवळा नक्की खा. तर इथं बघा मी आता आवळा स्टीम करायला ठेवत आहे. कमीत कमी आपल्याला 15 मिनटं किंवा 20 मिनटं आवळा स्टीम करून घ्यायचा आहे. आणि हा असा आवळा उकडून घेतल्यानंतर ना 20 मिनटानंतर तुम्ही झाकण काढून बघा, तर ते आपण त्याच्या पाकळ्या वेगळ्या झालेल्या दिसतील तुम्हाला. तर खरंच खूप सोपी रेसिपी आहे आवळा कँडी करायची. मी दरवर्षी आवळा कँडी बनवते कारण आमच्या घरात सर्वांची फेवरेट आहे. तर मी आवळ्याचा मुरंबा पण बनवते कारण आवळा हे खरंच एक सुपर फूड आहे जे प्रतिकारक शक्ती वाढवते. तर इथं बघा किती छान व्यवस्थित त्याच्या पाकळ्या एकदम अलगद वेगळ्या होत आहेत. आवळा छान व्यवस्थित स्टीम झाला ना त्याच्या पाकळ्या एकदम व्यवस्थित वेगळ्या होतात. तर मी एका बाउलमध्ये ना त्या छान अशा पाकळ्या सर्व आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या. तर आपल्याला काय करायचं आहे, एक काचेचा बाउल घ्यायचा आहे. माझ्याकडे काचेचा बाउल नाही आहे म्हणून मग मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे. पण तुम्ही फक्त त्याला काचेचा किंवा स्टीलचाच बाउल वापरा. जर तुम्ही ॲल्युमिनियम किंवा जर तांब्याचं भांडं वगैरे घेतलं तर आवळ्यामुळे त्याच्यावरती केमिकल रिॲक्शन होते आणि ते काय आपल्यासाठी व्यवस्थित नसतं कारण आवळा हा एक आंबट पदार्थ आहे. तर इथं बघा मी 1 किलो आवळ्याला अर्धा किलो गूळ किसून घेतलेला आहे आणि तो एका अशा स्टीलच्या बाउलमध्ये व्यवस्थित टाकून घेतलेला आहे. पहिला थोडासा आवळा टाकला, त्यानंतर मग थोडासा गूळ टाकला, त्यानंतर मग आवळा टाकला आणि मग उरलेला संपूर्ण गूळ टाकून घेतला आणि त्याला छान असं झाकून ठेवलं. आणि आपल्याला हे ना 3 दिवस असंच भिजत ठेवायचं आहे. याला फक्त रोजच्या रोज ना आपल्याला हलवायचं आहे. जर तुम्ही याला हलवलं अजिबात नाही ना तर त्याच्यावरती बुरशी येऊ शकते. जर ते तुम्हाला हलवायचं नसेल तर तुम्ही 5 ते 6 दिवस तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या, तर त्याच्यामुळे बुरशी नाही येणार. तर इथं मी 3 दिवस हे रूम टेम्परेचरलाच ठेवलेलं होतं बाहेर. तर हे बघा हा पहिला दिवस आहे. तर ह्याचं किती व्यवस्थित गुळाचं पाणी झालेलं आहे आणि आपला आवळा छान असं त्यात मुरत आहे. तर आणि हा दुसरा दिवस आहे. तसं 3 दिवस मी त्याला एकदम व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग ते झाकून ठेवायचं आणि चौथ्या दिवशी मग त्याला एका चाळणीमध्ये ना छान असं गाळून घ्यायचं, जेणेकरून त्याचं पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं आणि मग त्याला आपल्याला एका ताटामध्ये काढून 2 दिवस उन्हाला सुकत ठेवायचं आहे. आणि हे जे आवळ्याचं आणि गुळाचं पाणी आहे हे आपल्याला अजिबात फेकून नाही द्यायचं आहे. याच्यातही तेवढेच औषधी गुणधर्म आहेत जेवढे आवळ्यामध्ये आहेत. हे तुम्ही सरबतामध्ये रोज 1-1 चमचा टाकून पिऊ शकता किंवा कोमट पाणी करून रोज सकाळी पिऊ शकता कारण हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ डिटॉक्सिफिकेशन करायला खूप मदत करतं. त्यामुळे हे पाणी तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तर जवळजवळ 6 महिने ते पाणी टिकतं. तर एका ताटामध्ये बघा मी असं व्यवस्थित काढून घेतलं आणि 2 दिवस सुकवून घेतलं. तर 2 दिवस उन्हात सुकवून घेतल्यानंतर बघा हे असं काहीसं दिसत आहे. तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर ती ऑप्शनल आहे. जर कुणाला कसं आवडतं तसं तुम्ही त्याच्यात चाट मसालाही टाकू शकता. आणि त्यानंतर मग याला व्यवस्थित असं काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि इथं बघा आता आपली चटपटीत अशी आवळा कँडी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही घरामध्ये नक्की ट्राय करा. खरंच खूप सोपी रेसिपी आहे ही. तर आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.